Standard 7th Subject General Science Unit 6th Measurement of Physical Quantity. Students, today we are going to discuss about first standards of fundamental quantities. As the standard of mass, a solid cylinder made of platinum iridium alloy is kept in the International Bureau of Weights and Measures at Paris. याच्या आधी आपण काय पाहिले बघा, मेट्रिक सिस्टीम जे बघितलेलं आहे किंवा स्टँडर्ड जे मेजर्स यूज केले जातात, काही फंडामेंटल जे क्वांटिटीज आहेत तर ते मेजर करण्यासाठी. तसं मास जे हे काय फंडामेंटल क्वांटिटी आहे तर ती मेजर करण्यासाठी जे स्टँडर्ड यूज केलं जातं तर ते काय आहे, सॉलिड सिलेंडर आहे माससाठीचं आणि हे प्लॅटिनम इरिडियम या संमिश्रापासून बनवलेलं आहे आणि दॅट इज केप्ट इन अ इंटरनॅशनल ब्युरो ऑफ वेट्स अँड मेजर्स ॲट पॅरिस. पॅरिसमध्ये काय केलं, हे ठेवण्यात आलेलं आहे. सो ॲज पर द इंटरनॅशनल ॲग्रीमेंट धिस मास इज कॉल्ड ॲज 1 किलोग्राम. तर हा इंटरनॅशनल जे ॲग्रीमेंट आहे तर त्याच्यानुसार हे जे काय सॉलिड सिलेंडर आहे सो दॅट इज 1 किलोग्राम. ऑफिशियल ॲक्युरेट कॉपीज ऑफ धिस prototype are kept in the standardized laboratories or institutes all over the world. आणि त्याचे जे ऑफिशियल काय ॲक्युरेट कॉपीज आहेत तर ते काय केले तर वेगळ्या लॅबोरेटरीजमध्ये इन्स्टिट्यूटमध्ये काय केले ठेवण्यात आलेले आहेत. ओके, सो 2 फाईन लाईन्स आर एनग्रेव्ड ऑन द प्लॅटिनम इरिडियम बार केप्ट इन द इंटरनॅशनल ब्युरो ऑफ वेट्स अँड मेजर्स ॲट पॅरिस. तर इथं 2 काय केलेत फाईन लाईन्स काय केलेत एनग्रेव केलेले आहेत, जे प्लॅटिनम इरिडियमचा हा जो बार आहे जो इंटरनॅशनल ब्युरो ऑफ वेट्सचं म्युझियम पॅरिसमध्ये हे ठेवलेलं आहे तर त्याच्यावर. सो द डिस्टन्स बिटवीन दीज 2 लाईन्स इज ॲक्सेप्टेड ॲज अ स्टँडर्ड मीटर. तर त्याच्यामधले त्या 2 फाईन लाईन्समधलं जे डिस्टन्स आहे सो दॅट इज ॲक्सेप्टेड ॲज अ स्टँडर्ड मीटर. 1 मीटर म्हणून काय केलं ते डिस्टन्स ॲक्सेप्ट केलेलं आहे. Accurate copies of this prototype are made and distributed to standardized laboratories institute all over the world. आणि याच्या ह्या मीटरच्या ह्या पण काय ज्या काय स्टँडर्ड कॉपीज आहेत तर त्याचा हे वेगळ्या लॅबोरेटरीजमध्ये किंवा इन्स्टिट्यूटमध्ये काय केले ठेवण्यात आलेले आहेत ऑल ओव्हर द वर्ल्ड. द टाईम रिक्वायर्ड फॉर 1 रिव्हॉल्युशन ऑफ द अर्थ इज मेजर्ड बाय मीन्स ऑफ द ॲक्युरेट डिव्हाइस. तर आपल्याला माहिती आहे की अर्थच्या एका रिव्होल्यूशन कंप्लीट होण्यासाठी जे काय टाईम लागतं तर ते काय केलं आहे ॲक्युरेट डिव्हाइसने काय केलं हे मेजर केलं जातं. अँड धिस टाईम इज टेकन ॲज अ 24 आवर्स. आणि त्या हे टाईम जे आहे तर ते किती कन्सिडर केलेलं आहे 24 आवर्स एवढं केलेलं आहे. सो टू स्टँडर्डाइज 1 सेकंड आणि म्हणून आता 1 सेकंड स्टँडर्ड करण्यासाठी म्हणजे प्रमाणित करण्यासाठी 1 hour इज कन्सिडर्ड टू हॅव 60 minutes. एका तासामध्ये 60 मिनिट आहेत असं कन्सिडर करण्यात येतं. अँड 1 minute हॅव अ 60 सेकंड आणि एका मिनटामध्ये 60 सेकंड आहेत हे पण कन्सिडर करण्यात येतं. सो ओनली फाइंड आउट द क्वेश्चन्स आन्सर्स ऑफ दिस क्वेश्चन्स. व्हॉट इज अन ॲटॉमिक क्लॉक अँड व्हेअर इट इज केप्ट अँड हाऊ इज वेलॉसिटी ऑफ लाईट युज्ड फॉर डिटरमायनिंग द स्टँडर्ड मीटर. तर याचे आन्सर्स फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करा. नाव नेक्स्ट वन इज अ ग्रेट सायंटिस्ट. तर आपल्याला सायंटिस्टबद्दल इन्फॉर्मेशन घ्यायची आहे. वेन मॅन फेल्ट अ नीड टू मेजर थिंग्स ही स्टार्टेड बाय यूजिंग द पार्ट्स ऑफ हिज ओन बॉडी फॉर पर्पज. तर जेव्हा मानवाला पहिल्यांदा काही ज्या गोष्टी आहेत तर ती मेजर करण्याचे मापन करण्याची गरज भासली तर तेव्हा त्याने काय केलं आहे सर्वात आधी आपल्या काही बॉडी पार्ट्सचा काय केलं आहे यूज केलेला आहे टू मेजर दॅट थिंग्स. ओके, सो फॉर दॅट पर्पज ही यूज्ड हिज बॉडी पार्ट्स फॉर मेजर. इन इजिप्तमध्ये इन ॲन्शंट टाईम प्राचीन काळी द डिस्टन्स फ्रॉम द मॅन्स एल्बो टू द टिप ऑफ द मिडल फिंगर वॉज कॉल्ड ॲज अ क्युबिट. तर इजिप्तमध्ये प्राचीन काळी काय समजलं जायचं बघा,
कोपऱ्यापासूनचा ते बोटाच्या टोकापर्यंतचा जो भाग आहे, मधल्या बोटाच्या टोकापर्यंतचा जो भाग, म्हणजे कोपऱ्यापासून ते मधल्या बोटाच्या टोकापर्यंतचा जो भाग आहे, तर त्याला काय म्हटलं जायचं? क्युबिट म्हटलं जायचं. सो धिस मेजर वूड डिफर फ्रॉम पर्सन टू पर्सन. आता हे जे मेजरमेंट आहे, मापन काय असणार आहे? पर्सन टू पर्सन हे डिफरंटच असणार आहे. देअरफॉर द क्युबिट ऑफ द किंग वॉज कन्सिडर्ड ॲज अ स्टँडर्ड. आणि म्हणून म्हणजे पर्सन टू पर्सन हे मेजरमेंट वेगळं होऊ नये म्हणून केव्हा काय कन्सिडर केलं जायचं? की किंग म्हणजे राजाचं जे काय क्युबिट आहे, राजाच्या कोपऱ्यापासून ते त्याच्या मधल्या बोटापर्यंतचं जे अंतर आहे, तर ते काय केलं जायचं? स्टँडर्ड म्हणजे प्रमाणित म्हणून कन्सिडर केलं जायचं. सो इन ओल्डन टाइम्स वी वेड गोल्ड इन अ युनिट कॉल्ड ॲज अ गुंज. तर आपण प्राचीन काळी पहा कसं मोजायचो? तर गोल्ड जे आहे म्हणजे सोनं जे आहे, तर ते काय गुंजमध्ये मोजलं जायचं. तर तुमच्या घरामध्ये असणारी आजी वगैरे, तर त्यांना हे माहिती आहे. सो ॲन आवर ग्लास वॉज युज्ड फॉर मेजरिंग टाईम. आणि जे वाळूचे आपण घड्याळ असं म्हटलं जायचं बघा त्याला, तर ते मेजर करण्यासाठी, टाईम मेजर करण्यासाठी यूज केलं जायचं. तर अशा प्रकारचे घड्याळे तुम्ही पाहिले असतील बघा, पाहिले असतील का? नेक्स्ट, ऑब्झर्व अँड डिस्कस अबाउट दिस. आयडेंटिफाय द रॉंग मेथड्स ऑफ मेजरमेंट शोन इन द पिक्चर अँड एक्सप्लेन व्हाय दे आर रॉंग. आता इथं काय केलं आहे बघा, रॉंग काय करायचे आहेत? मेथड्स जे आहेत तर त्या यूज करायच्या आहेत मेजरमेंटच्या. तर इथं एक स्पॅन घेतलेला आहे, हे डिस्टन्स, आणि हे मेजर करताना बघा इथं 0पासून स्टार्ट केले नाही आहेत, तर इथून मधूनच. सो दिस इज वन इज अ रॉंग मेथड. याच्यानंतर हे मेजरमेंट करण्यासाठी पण रॉंग मेथड काय केली? यूज केलेली आहे. देन सी हिअर, दिस वन इज द करेक्ट अँड दिस इज ऑल्सो करेक्ट बिकॉज द ऑल टू पॅन्स आर balanced. So here see what is the importance of accurate measurement. See here, importance of accurate measurement is how accurate measurement must be depends upon its purpose. तर एखाद्या गोष्टीवर म्हणजे आपण काय मापणार आहोत, कशाचं मेजरमेंट घेणार आहोत, तर त्याच्यावर त्याची ॲक्युरेसी काय होते ठरत असते. Accordingly, an appropriate device has to be used for measurement. त्याच्याशिवाय बघा मेजरमेंट करण्यासाठी ॲप्रोप्रिएट म्हणजे योग्य प्रकारचंच काय करायला पाहिजे? साधन वापरायला हवं. जसं जर तुम्ही इथं काय करताय, लिक्विड काय करताय? मेजर करताय, आणि त्याच्यासाठी स्केल यूज केली, सो दॅट इज नॉट अ ॲप्रोप्रिएट डिव्हाइस. सो मेजरमेंट ऑफ द सबस्टन्सेस दॅट आर प्रिशियस of the great importance and used in a very small quantity, that is done meticulously and accurately. आता असे काही जे काय सबस्टन्स आहेत जे प्रिसियस आहेत म्हणजे खूपच काय आहेत? किमती आहेत, किंवा त्यांचं खूप महत्त्व आहे, खूप काय आहेत? इम्पॉर्टंट आहेत, इम्पॉर्टन्स आहे असे, किंवा जे खूप लहान लहान प्रमाणामध्ये त्याचा वापर केला जातो. जसं वेगवेगळ्या लॅबोरेटरीमध्ये, सायंटिफिक लॅबोरेटरीमध्ये खूप लहान लहान क्वांटिटीमध्ये सबस्टन्सेस यूज केले जातात एक्सपेरिमेंटसाठी वगैरे. मग असे जे काय मेजरमेंट्स आहेत तर ते आपण खूप काळजीपूर्वक आणि ते ॲक्युरेटली काय करायला पाहिजे? मेजर करणं खूप गरजेचं असतं. सो ड्यू टू ॲडव्हान्समेंट इन टेक्नॉलॉजी, devices that measure very small magnitudes of the quantities like distance, mass, time, temperature are available now. आता बघा खूप ॲडव्हान्स काय झाले टेक्नॉलॉजी, तंत्रज्ञान काय झालं? खूपच ॲडव्हान्स झालेलं आहे. मग या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीमुळे वेगवेगळ्या प्रकारचे जे डिव्हाइस आहेत तर त्याच्यामध्ये खूप लहानात लहान जे मॅग्निट्यूड्स जे आहेत म्हणजे परिमाण जे आहेत तर ते आपण मोजू शकतो. जसं अंतर मोजता येतं, खूप लहानात लहान जे अंतर आहे तर ते आपण मोजू शकतो. त्याच्यानंतर मास जे आहे वस्तुमान मोजू शकतो. टाईम म्हणजे वेळ जी आहे तर ती मोजू शकतो. टेम्परेचर मोजू शकतो. फॉर एक्झाम्पल बघा वेगळ्या प्रकारच्या ज्या कॉम्पिटिशन्स असतात, वेगळ्या प्रकारच्या स्पर्धा ज्या आहेत तर त्याच्यामध्ये हे डिस्टन्स जे आहे तर ते पॉईंटमध्ये मोजले जातात.
त्याच्यानंतर वस्तुमान पण तसंच, वेळ पण एकदम सेकंदाच्या कितीतरी लहान 100वा भाग असा पण मोजला जाऊ शकतो. हे कशामुळे शक्य आहे, तर जे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे तर त्याच्यामुळे हे शक्य आहे. तर इथं एक्झाम्पल दिलेलं आहे पहा. सो ही डिस्टन्स अँड टाईम इन कनेक्शन विथ व्हेरी इम्पॉर्टंट स्पोर्ट कॉम्पिटिशन्स. तर वेगळ्या प्रकारचं जे डिस्टन्स किंवा टाईम जे आहे तर ते स्पोर्ट्स कॉम्पिटिशनमध्ये हे काय असतं, खूप महत्त्वाचं असतं की लहानात लहान डिस्टन्स किंवा टाईम किती आहे दोन स्पर्धांकांमधला, तर हे याच्या थ्रू काय केलं तर मेजर करू शकतो आपण. किंवा मास जे आहे गोल्डचं म्हणजे सोन्याचं जे वजन आहे तर ते पण काय केलं तर खूप ॲक्युरेटली मेजर केलं जातं आणि त्याचं जे काय मास आहे तर ते पण काय होतं एकदम पॉईंटमध्ये मेजर केलं जाऊ शकतं. त्याच्यानंतर बॉडी टेम्परेचर आहे हे पण काय केलं तर ॲक्युरेटली मेजर केलं जाऊ शकतं. याच्यानंतर व्हॉट आर द मेजर ऑफ कॉजेस ऑफ एरर्स इन मेजरमेंट. सी फर्स्ट, नॉट युजिंग ॲन ॲप्रोप्रिएट डिव्हाइस. आता इथं एरर्स होण्याची कारणं काय आहेत बघा. मुख्य कारण कोणतं आहे तर ॲप्रोप्रिएट डिव्हाइस आपण वापरत नाही. म्हणजे जे काय आपल्याला मेजर करायचं आहे तर ते योग्य प्रकारचं उपकरण किंवा साधन जर वापरलं नाही त्याच्यासाठी तर तिथे काय होतात तर मेजरमेंटमध्ये एरर्स म्हणजे चुका होण्याची खूप शक्यता असते. आणि दुसरं कुठलं आहे बघा मेजर कॉज, नॉट युजिंग द डिव्हाइस प्रॉपरली म्हणजे योग्य प्रकाराने जर समजा डिव्हाइस यूज केलं नाही. फॉर एक्झाम्पल बघा इथं लेंथ मेजर करण्यासाठी हे इथं डिव्हाइस काही ॲप्रोप्रिएट आहे पण मोजण्याची जी मेथड आहे तर ती मात्र काही रॉंग आहे. मग अशा वेळी आपल्याला काय होणार नाहीत, ॲक्युरेट मेजरमेंट मिळणार नाहीत. मग इथं हे दोन काय केलेत कॉजेस सांगितलेले आहेत. म्हणजे मेजरमेंट घेताना मापन करताना कोणत्या प्रकारच्या चुका होण्याची शक्यता असते याचे काय ते कॉजेस आहेत. सो मेक अ लिस्ट ऑफ द पॉसिबल एरर्स अदर दॅन दीज. आता याच्याशिवाय आणखीन कोणकोणत्या प्रकारच्या चुका होऊ शकतात याची लिस्ट तुम्ही तयार करू शकता. सो डू यू रिअली गेट ॲज अ मेनी लिटर्स ऑफ द पेट्रोल ॲज द पेट्रोल पंप इंडिकेट्स. तर तुम्ही खरोखर तुम्हाला जे पेट्रोल किती पेट्रोल पंपवर जे काय आपल्याला दिसतं तर तेवढंच तुम्हाला पेट्रोल मिळतं का खरोखर. तर एन्श्युअर दिस, जर याची खात्री करून घ्यायची असेल सो इट इज नेसेसरी टू चेक इट अगेन्स्ट द स्टँडर्ड मेजर फ्रॉम टाईम टू टाईम. जर आपल्याला हे जेवढं आपल्याला जे इंडिकेट करतं तेवढंच पेट्रोल आपल्याला मिळतं का, तर हे याची खात्री करून घेण्यासाठी आपल्याला कशाची आवश्यकता आहे तर याचं स्टँडर्ड जे मेजर्स असतात म्हणजे प्रमाणित केलेली जी मापे असतात त्यांच्यानुसार हे वेळोवेळी काय करायला पाहिजेत हे आपल्याला चेक करून घेणं खूप महत्त्वाचं आहे. सो धिस इज कॉल्ड स्टँडर्डायझेशन. यालाच काय म्हटलेलं आहे, प्रमाणीकरण म्हणजे स्टँडर्डायझेशन असं म्हटलेलं आहे. सिमिलरली याचप्रमाणे इट इज नेसेसरी टू स्टँडर्डाइज द वेट्स अँड मेजर्स यूज्ड इन द मार्केट. जसं आपल्याला हे स्टँडर्ड मेजर जे करणं गरजेचं आहे तसंच काय आहे बघा, वेट्स आणि मेजर्स जे आहेत म्हणजे जी वजने आणि मापे आहेत मार्केटमध्ये जी यूज केली जातात तर तीसुद्धा प्रमाणित करणं म्हणजे स्टँडर्डाइज करणं खूप काय आहे गरजेचं आहे. सो व्हाईल बाईंग थिंग्स ॲट अ ग्रॉसरी शॉप द व्हेजिटेबल मार्केट रिमेंबर टू लुक आउट फॉर द फॉलोइंग अँड टेल युअर गार्डियन्स टू डू सो टू. जेव्हा तुम्ही ग्रॉसरी शॉपमधून म्हणजे दुकानामधून काही वस्तू काय करता खरेदी करता किंवा जर व्हेजिटेबल मार्केटमधून जर तुम्हाला व्हेजिटेबल्स काय करायचे आहेत तुम्हाला विकत घ्यायचे आहेत तर तुम्ही हे लक्षात घ्या. काय पाहणं गरजेचं आहे तर काही खाली ज्या दिलेल्या गोष्टी आहेत तर त्या पाहणं खूप गरजेचं आहे. आणि हे तुमच्यासोबत जे तुमचे पालक असतात तर त्यांनासुद्धा हे पहा म्हणून सांगणं काय आहे गरजेचं आहे. तुम्ही काय करायचं आहे तुमच्या गार्डियन्सना म्हणजे तुमच्या पालकांना तसं करण्यासाठी सांगायचं आहे. काय करायचं आहे बघा इथे पहिल्यांदा, डज द बॅलन्स कॅरी द स्टॅम्प ऑफ स्टँडर्डायझेशन बाय द डिपार्टमेंट ऑफ वेट्स अँड मेजर्स. तर तिथं काय केलं ग्रॉसरी शॉपमध्ये किंवा व्हेजिटेबल मार्केटमध्ये जो बॅलन्स वापरला जातो म्हणजे जे तराजू वापरला जातो
तर त्या तराजूवर स्टँडर्डायझेशन जे आहे प्रमाणित केलेलं तो स्टॅम्प म्हणजे शिक्का आहे का? कुणाचा? तर वजने आणि मापे जो विभाग आहे म्हणजे वेट्स अँड मेजर्सचे डिपार्टमेंट आहे तर त्याचा शिक्का जो आहे तर तो त्या बॅलन्सवर आहे का नाही हे याची खात्री करून घ्या. त्याच्यानंतर इज द बॅलन्स स्टेबल, तो जो बॅलन्स आहे म्हणजे इथं दाखवला आहे बघा, जसं हा स्टेबल आहे का, म्हणजे इथं काय केलं आहे, हा स्टेबल आहे. इथं हातात कोणी धरले का याला? नाही. तर हे काय आहे, स्टेबल असा बॅलन्स आहे. तर असा बॅलन्स स्टेबल आहे का? इज अ पॉइंटर ऑफ द बॅलन्स इज अपराईट, त्याच्यामध्ये जो पॉइंटर असतो तर तो उभाच आहे का याची खात्री करून घ्या. इज द वेट मेड अप ऑफ मेटल, वजनं जी आहेत तर ती मेटलचीच आहेत का की वेगळ्या कशाची आहेत, दगडाची आहेत वगैरे याची खात्री करून घ्या. हाऊ इज बॅलन्स हेल्ड, तो बॅलन्स कसा धरला, तराजू कसा धरलेला आहे ते पहा. हॅज द अंडर साईड ऑफ द पॅन ऑफ द बॅलन्स बीन टॅम्पर्ड विथ, तर पॅन म्हणजे ते जे दोन्ही तराजूचे पॅन्स असतात त्याच्या आतमध्ये काय त्याला चिटकवलेलं तर नाही ना याची खात्री करून घ्या. तर या सगळ्या गोष्टी काय आहेत, कोणतीही एखादी वस्तू जर खरेदी करायची असेल हे सर्व पाहणं खूप काय आहे, गरजेचं आहे. नाव सी हिअर, टू प्रिव्हेंट कन्झ्युमर्स फ्रॉम बिईंग चीटेड, कोणत्याही ग्राहकाला फसवण्यापासून जर आपल्याला वाचवायचं असेल तर बघा इथं, वेट्स अँड मेजर्स सब डिव्हिजन फंक्शन्स ॲज अ पार्ट ऑफ द फूड अर्बन सप्लाय अँड कन्झ्युमर प्रोटेक्शन डिव्हिजन ऑफ द गव्हर्मेंट. तर कोणताही ग्राहक हा फसवला जाऊ नये म्हणून जी वजने आणि मापे यांचा जो काय आहे उपविभाग आहे तर तो काय करतो, कार्य करत असतो. सो दॅट इज अ पार्ट ऑफ, तो कशाचा भाग आहे बघा, फूड म्हणजे अन्न, अर्बन सप्लाय म्हणजे जे काय सप्लाय केलं जातं वेगळ्या ग्रामीण भागामध्ये वगैरे किंवा इतर ठिकाणी, कन्झ्युमर प्रोटेक्शन डिव्हिजन ऑफ द गव्हर्मेंट, आणि हे काय आहे, ग्राहकांचं संरक्षण करण्याचा जो काय विभाग आहे तर तो गव्हर्मेंटचा, यांच्याकडून हे काय केलं जातं, पाहिलं जातं. ऑफिसर्स ऑफ दिस सब डिव्हिजन विजिट डिफरंट प्लेसेस फ्रॉम टाईम टू टाईम, तर याचे जे अधिकारी आहेत या सब डिव्हिजनचे म्हणजे उपविभागाचे तर हे काय करतात, वेगळ्या ठिकाणी वेळोवेळी भेटी देत असतात. अँड ॲसर्टन वेदर द वेट्स अँड बॅलन्सेस बिईंग यूज्ड आर प्रॉपर ऑर नॉट, आणि याची खात्री करून घेतात की जे वेट्स आहेत म्हणजे वजने आहेत किंवा हे जे बॅलन्स म्हणजे तराजू आहे तर जो वापरला जातो तर तो प्रॉपर आहे की नाही म्हणजे योग्य आहे की नाही याची खात्री करून घेतली जाते. इट इज बाइंडिंग बाय लॉ टू यूज स्टँडर्ड वेट्स अँड मेजर्स, आणि हे काय आहे, बाइंडिंग म्हणजे बंधनकारक आहे. काय बंधनकारक आहे, तर तिथे तराजू किंवा त्याच्यावर शिक्का असणं खूप गरजेचं आहे, आणि स्टँडर्ड वेट्स आणि मेजर्स म्हणजे वजनं आणि मापे जी वापरली जातात तर ती कशी पाहिजेत, प्रमाणितच पाहिजेत. हे काय आहे, बंधनकारक आहे. इट इज ऑल्सो अ फंक्शन ऑफ द वेट्स अँड मेजर्स सब डिव्हिजन टू ग्रँट अ लायसन्स फॉर द प्रोडक्शन, सेल्स अँड रिपेअर्स ऑफ वेट्स अँड मेजर्स. आता हे कुणाचं कार्य आहे, कुणाचं हे काम आहे, तर वेट्स अँड मेजर्स सब डिव्हिजन जे आहे म्हणजे वजने आणि मापे याचा जो उपविभाग आहे तर त्यांच्याकडून हे ग्रँटेड केलं जातं, मान्य केलं जातं. लायसन्स जे आहेत तर ते कशासाठीचं लायसन, तर प्रोडक्शन म्हणजे उत्पादन करणे, त्याची विक्री करणे, किंवा कशाचं, तर वेट आणि मेजर्स म्हणजे वजन आणि मापं यांचं, किंवा त्या वजन आणि मापांना रिपेअर करणे, हे सगळं मान्य कोण करतं, हे जे वेट आणि मेजर सब डिव्हिजन आहे त्यांच्याकडून हे काय होतं, मान्य केलं जातं. हे लक्षात घ्या. नाव सी हिअर द लास्ट पार्ट 1 इज डू यू नो अबाउट धिस. See here, during the rainy season, you might have heard, seen and read news regarding how much water is collecting in dam, how much water is being released, and about the present stock of the water in dam. तर आता पावसाळ्याचे दिवस आहेत
या दिवसांमध्ये तुम्ही असं ऐकलं असेल, पाहिलं असेल किंवा हे वाचलं पण असेल की वेगळ्या प्रकारच्या बातम्या आपण पाहतो की जे धरणामध्ये किती प्रमाणामध्ये पाणी साठलेलं आहे किंवा किती प्रमाणात पाणी सोडलेलं आहे वगैरे, किंवा आत्ता त्या धरणामध्ये किती पाण्याचा स्टॉक उपलब्ध आहे. तर याच्याविषयी या वेगळ्या ज्या बातम्या आहेत तर त्या आपण पाहतो पण किंवा ऐकतो किंवा असं वाचतो पण. सो डू यू नो द फॉलोइंग टर्म्स इन धिस कनेक्शन? तर याच्याविषयीच्या ज्या ह्या टर्म आहेत ह्या तुम्हाला माहिती आहेत का? पहा कोणत्या टर्म आहेत पहा इथं. TMC. तर TMC आपल्याला ऐकून माहिती आहे की जेव्हा हे जे वॉटर आहे तर ते रिलीज केलं जातं ॲट दॅट टाईम. सो व्हॉट इज द मिनिंग ऑफ TMC? TMC means 1000 million cubic feet. So here see 1000 means T. चा T घेतला आहे, million M and cubic feet that is a C. So 1 TMC means 1000 million cubic feet. Now 1 cubic foot means 28.317 liters. 1 TMC is equal to, see here, 2 here, how much liters, see here. So here 2831,000 crores of liters. So it is a 28.317,000 million liters. So that is a 1 TMC liters. Okay, so this is about this chapter, measurement of physical quantity. Now exercise, see here, solve this exercise from your textbook, all these questions.